पोलीस भरती 2026साठी अति महत्त्वाचे जे के क्वेश्चन बघू आपण आता 15. पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपिता कोण आहे? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी भगतसिंह. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए औरंगाबाद, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी पुणे. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए औरंगाबाद, म्हणजेच आता जे नाव नवीन बदलले ते छत्रपती संभाजीनगर. प्रश्न चौथा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी लालबहादूर शास्त्री, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? उत्तर आहे ऑप्शन बी लालबहादूर शास्त्री. प्रश्न पाचवा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या दिवशी स्वीकारला गेला? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, ऑप्शन बी 22 जुलै 1947, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या दिवशी स्वीकारला गेला? उत्तर आहे ऑप्शन बी 22 जुलै 1947. प्रश्न सहावा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी ज्योतिराव फुले, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? उत्तर आहे ऑप्शन सी ज्योतिराव फुले. प्रश्न सातवा, गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी गोपाळकृष्ण गोखले. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक. प्रश्न आठवा, रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले? ऑप्शन ए वाल्मिक, ऑप्शन बी व्यास, ऑप्शन सी कालिदास, ऑप्शन डी तुकाराम. रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले? ऑप्शन ए उत्तर आहे ऑप्शन ए वाल्मिक. प्रश्न नववा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोण म्हटले? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी भगतसिंह. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक. प्रश्न 10वा, भारतीय राष्ट्रचिन्ह कोणत्या स्तंभावरून घेतलेले आहे? ऑप्शन ए अशोक स्तंभ, ऑप्शन बी कुतुब मिनार, ऑप्शन डी इंडिया गेट, ऑप्शन डी चार मिनार. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभावरून घेतले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अशोक स्तंभ. प्रश्न 11वा, भारतरत्न हा पुरस्कार कधी सुरू झाला? 1954, ऑप्शन ए 1954, ऑप्शन बी 1960, ऑप्शन सी 1947, ऑप्शन डी 1972. भारतरत्न हा पुरस्कार कधी सुरू झाला? उत्तर आहे ऑप्शन ए 1954. प्रश्न 12वा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? ऑप्शन ए सहारा, ऑप्शन बी थार, ऑप्शन सी गोबी, ऑप्शन डी कालाहारी. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन बी थार. प्रश्न 13, महाराष्ट्रातील राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी कोल्हापूर. महाराष्ट्रातील राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. रायगड जिल्ह्यात आहे. राजगड पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न 14, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ऑप्शन ए मौलाना अबुल कलाम आझाद, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए मौलाना अबुल कलाम आझाद. प्रश्न 15, महाराष्ट्रातील पंचगंगा नदी कोणत्या शहराजवळ आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नागपूर. महाराष्ट्रातील पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा समूह असणारी नदी
कोणत्या शहराजवळ आहे? उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर. अशा दर्जेदार प्रश्नांसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा.